2026मध्ये मेष रास, वृषभ रास आणि मिथुन रास यांच्यासाठी काय कमाल धमाल होणार आहे बरं? कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत? याच गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओत अगदी थोडक्यात घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मनात आलं ते करून टाकायचं, तोंडात आलं ते बोलून टाकायचं, एक घाव दोन तुकडे करणारी मेष रास. या मेष राशीसाठी 2026 हे येणारं नवीन वर्ष कसं असणार आहे बरं? अहो, हे वर्ष मेष राशीसाठी टर्निंग पॉइंट सिद्ध होणार आहे. म्हणजे नक्की काय असं वेगळं घडणार आहे, काय विशेष घडणार आहे, काय सांगतंय ज्योतिषशास्त्र? चला जाणून घेऊया. मंडळी, 2026 हे नवीन वर्ष लवकरच सुरू होतंय आणि 2025 तर गेलं तसं गेलं, पण निदान 2026 तरी चांगलं जाणार आहे की नाही, काही महत्त्वाची कामं आमची होणार आहेत की नाही, या सगळ्याबाबत तुमच्या मनात उत्सुकता असेल तर हा व्हिडिओ तुमची मदत करणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये तुमचं करिअर असेल, नोकरी असेल, त्याचबरोबर कौटुंबिक जीवन असेल, लव्ह लाईफ अर्थात प्रेम जीवन असेल, वैवाहिक जीवन असेल, या सगळ्याबद्दल आपण 2026मध्ये नक्की काय घडणार आहे याचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला एकंदरीतच कसं असणार आहे 2026 ते बघूया. मेष राशीचे लोक तसे धडाडीचे असतात, पण तुमची धडाडी 2026मध्ये तुम्हाला लाभ करून देणार आहे. पैशाचा प्रवाह वाढेल, कुटुंबात स्थैर्य येईल, कामाच्या ठिकाणी सुद्धा तुमच्या ओळखी वाढतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल, नवीन नाती निर्माण होतील आणि तुमच्यामध्ये लपलेली जी प्रतिभा आहे ना ती आता उजेडात येईल. अहो, म्हणजे तुमच्यामधले जे स्किल्स आहेत, सुप्त गुण आहेत, त्याचा सुद्धा आता तुम्हाला फायदा होईल. एक एक करून आधी बोलूया. जानेवारी महिन्याबद्दल बोलायचं झालं तर फोकस सेट करणारा महिना असेल. या महिन्यात काहीतरी मोठा निर्णय, खास करून जॉब रिलेटेड, तुमच्याकडे असणाऱ्या प्रोजेक्ट रिलेटेड किंवा तुम्ही जिथे काम करताय त्या लोकेशन रिलेटेड तुम्हाला घ्यावासा वाटेल. जुनी अडकलेली कामंसुद्धा पूर्ण होतील. हलका थकवा जानेवारी महिन्यात असेल, पण हा पहिला महिना तुम्हाला चांगला इन्कम अर्थात तुमचं उत्पन्न चांगलं करून जाणार आहे असं म्हणायला हरकत नाही. फेब्रुवारी महिना तुम्हाला प्रेम आणि आत्मविश्वास देणारा महिना असेल. हा महिना रोमॅन्टिक, त्याचबरोबर तुमची पर्सनॅलिटी, तुमचं व्यक्तिमत्व खुलवणारा असणार आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर कोणीतरी चांगली व्यक्ती तुमच्या आयुष्यात या महिन्यामध्ये येऊ शकते. कामातही ओळख मिळू शकते. 2026चा मार्च महिना तुम्हाला धावपळ करायला लावणार आहे, पण ती पॉझिटिव्ह धावपळ असणार आहे बरं का. म्हणजे या महिन्यामध्ये तुमचा प्रवास होऊ शकतो. खास करून ऑफिसचं थोडं प्रेशर असेल, घरातल्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढतील, पण प्रत्येक कामाचा शेवट, निकाल तुमच्या बाजूने लागण्यात होईल. एप्रिल महिना 2026चा एप्रिल महिना पैशाच्या दृष्टीने तुम्हाला मजबूत करणारा महिना असेल. एप्रिल महिन्यामध्ये तुमचा इन्कम वाढण्याची शक्यता आहे. कोणतीही मोठी खरेदी, घर असेल, वाहन असेल, याचं प्लॅनिंग होऊ शकतं. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी हा एप्रिल 2026 नक्कीच शुभ असणार आहे. मे थोडासा भावनिक आणि थोडा ताण देणारा ठरेल. म्हणजे कुटुंबात लहान सहान गैरसमज होतील, जोडप्यांमध्ये भावनिक चढ उतार आणि आरोग्याची काळजी मे महिन्यामध्ये जरा घ्यावी लागेल. पण जून मात्र तुम्हाला मोकळा श्वास घेऊ देईल. कामाचं प्रेशर कमी होईल, छोट्या मोठ्या सहलींचं आयोजन होईल आणि भाग्य तुम्हाला साथ देईल ती जूनमध्ये. जुलैमध्ये प्रमोशनचे योग आहेत बरं का. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची चर्चा होईल. सिनियर लोकांकडून तुम्हाला तुमच्या कामासाठी ॲप्रिसिएशन मिळेल. स्टडी करणाऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा हा काळ शुभ असणार आहे. ऑगस्टमध्ये धनलाभ आहे. अचानक पैसे कुठल्याही मार्गाने, बोनस, कमिशन किंवा जुनी येणी असतील तर ती सुद्धा परत मिळू शकतात. व्यवसाय वाढेल आणि घरातही आनंदाचं वातावरण असेल. सप्टेंबर महिना तुम्हाला नवीन सुरुवात देऊन जाईल. मग जॉबमध्ये बदल असेल, प्रोजेक्टबद्दल असेल किंवा टीमबद्दल असेल, नवीन शहरात जाणं असेल, असं काहीतरी नवीन तुमच्या आयुष्यात सप्टेंबरमध्ये घडू शकतं. ऑक्टोबरमध्ये कुटुंबाच्या दृष्टीने काळ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण घरात शुभकार्य होऊ शकतं. विवाह ठरण्याची, साखरपुडा होण्याची किंवा त्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच कुटुंबात तुमचं महत्त्व ऑक्टोबर वाढवणार आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये तुमचं लक्ष साध्य होईल. जे काही परिश्रम तुम्ही केले त्याचं फळ मिळेल. कठीण वाटणारी समस्या सोपी होणार आहे. आर्थिक बाजूसुद्धा स्टेबल असणार आहे. डिसेंबर मात्र तुमच्या मनात समाधान देणारा असणार आहे. काम, पैसा, कुटुंब सगळंच योग्य रस्त्यावर आहे, योग्य मार्गावर आहे आणि त्यामुळे त्याचं समाधान तुम्हाला मिळणार आहे. आणि येणाऱ्या पुढच्या वर्षीचं मोठं प्लॅनिंग तुम्ही डिसेंबरमध्ये करणार आहात. उत्साहाचा खळखळता झरा आपण ज्याला म्हणू ना, अशी असते वृषभ रास. या वृषभ राशीसाठी 2026 हे नवीन वर्ष अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. का बरं महत्त्वाचं ठरणार आहे? कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी या 2026मध्ये घडणार आहेत? चला जाणून घेऊया.
आपण वृषभ राशीच्या सगळ्याच गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे करिअर असेल, नोकरी असेल किंवा आर्थिक स्थिती असेल, प्रेमसंबंध असतील, नातेसंबंध असतील, कुटुंब, विवाह, या सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत 2026मध्ये काय घडणार आहे ते बघणार आहोत. पण सगळ्यात आधी, जर तुम्हाला कोणी आवडत असेल आणि तुम्हाला कुणाला प्रपोज करायचा असेल तर त्यासाठी 2026 नक्कीच चांगलं असणार आहे. पण त्यातही एप्रिल ते ऑगस्ट हा काळ चांगला असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मनात असणाऱ्या व्यक्तीसोबत बोलायचं असेल तर एप्रिल ते ऑगस्ट या काळामध्ये तुम्ही बोलू शकता. जानेवारी ते एप्रिल मात्र टाळा, कारण जानेवारी ते एप्रिल हा काळ प्रेमसंबंधांच्या बाबतीत थोडासा तणावाचा आहे. पण एप्रिल ते ऑगस्ट मात्र चांगला आहे. एकंदरच 2026च्या सुरुवातीचे जे 4 महिने आहेत, जानेवारी ते एप्रिल, ते तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या वाढवणारे असणार आहेत. हा पाया मजबूत करण्याचा काळ असेल असं म्हणायला हरकत नाही. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा व्यवसायाचा विस्तार या सगळ्याची सुरुवात या जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये होऊ शकते. पैशांची योग्य बचतसुद्धा करणं तुम्हाला शक्य होईल ते जानेवारी ते एप्रिल या काळामध्ये. म्हणजे एकंदरीतच सुरुवात जी आहे वर्षाची ती तुमची धमाकेदार होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. एप्रिल ते ऑगस्ट या काळात करिअरमध्ये बढतीची शक्यता, पगार वाढ, नवीन ब्रांच किंवा नवीन काम सुरू करण्याची संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये एखादं काम सुरू करत असाल तर त्यातूनही फायदा होऊ शकतो. नोकरीत बदल ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी एप्रिल ते ऑगस्ट 2026 या वर्षातला एप्रिल ते ऑगस्ट हा काळ उत्तम परिणाम देणारा ठरणार आहे. पण त्याचबरोबर सप्टेंबर ते डिसेंबर हा काळ करिअरच्या बाबतीत किंवा ऑफिस कामाच्या बाबतीत थोडासा त्रासदायक ठरू शकतो. खास करून ऑफिस पॉलिटिक्स जे आहे ते तुम्हाला त्रास देऊ शकतं. म्हणजेच वर्षाचे जे शेवटचे महिने आहेत, शेवटचे 4 महिने तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागणार आहे. म्हणजे जर आपण 2026चा एकंदरीत विचार केला करिअरच्या बाबतीत तर कामं कठीण तुमच्या हाती येतील, पण ती कठीण कामंच तुम्हाला प्रतिष्ठा मिळवून देतील. वरिष्ठांकडून कौतुक होईल. IT, फायनान्स, टीचिंग, बँकिंग, गव्हर्नमेंट यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी वर्ष चांगलं असेल. वर्षाअखेर नवीन भूमिका सुद्धा मिळू शकते. पण त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्स किंवा नको असणाऱ्या काही घटना, मनाविरुद्ध काही घटना घडू शकतात. तिथे तुम्हाला शांत राहण्याची गरज असणार आहे. शांत राहून संयमाने प्रश्न सोडवावे लागणार आहेत. व्यावसायिकांचा विचार करता 2026 हे वर्ष तुमच्यासाठी नक्कीच मोठा फायदा घेऊन येणारं ठरेल. प्रॉपर्टी, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, फूड, केमिकल, कला, फॅशन या क्षेत्रांमध्ये जे व्यापारी आहेत त्यांचा मोठा विस्तार होऊ शकतो. परदेशातून ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक महत्त्वाची ठरणार आहे. खास करून एप्रिल ते जुलै आर्थिक गुंतवणुकीसाठी उत्तम असणार आहेत. 2026 आर्थिकदृष्ट्या वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल असा जर प्रश्न असेल, मग तुम्ही ज्येष्ठ नागरिक असा, नोकरी करत असा, व्यवसाय करत असा, गृहिणी असा किंवा घरातनं एखादा छोटासा व्यवसाय करत असा, पण धनप्राप्तीचं वर्ष म्हणता येईल. बचत वाढेल, जुन्या कर्जातून सुटका होईल, नवीन घर किंवा गाडी घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर मालमत्तेतूनही लाभ होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये मात्र अविचाराने गुंतवणूक करू नका, तिथे सावध राहण्याची गरज आहे. अविवाहितांसाठी, बॅचलर जे आहेत त्यांच्यासाठी नात्यामध्ये त्यांच्या परिपक्वता येणारे, वर्षाच्या मध्यात रोमॅन्स वाढेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच मी सुरुवातीला म्हटलं तसं तुम्हाला जर कुणाला प्रपोज करायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यासाठी 2026 हे वर्ष चांगलं आहे. अविवाहितांसाठी उत्तम स्थळं, लग्नाचे चांगले प्रस्तावसुद्धा येऊ शकतात. लग्न ठरण्याचे योग 2026मध्ये अविवाहितांचे वृषभ राशीच्या आहेत, पण निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. 2026 हे नवीन वर्ष लवकरच सुरू होत आहे आणि हे वर्ष मिथुन राशीसाठी मोठ्या बदलांचं असणारे असं ग्रहमान 2026मध्ये तयार होत आहे. नवीन संधी मिथुन राशीच्या लोकांना मिळू शकतात. वैचारिक ताकद वाढवणारं वर्ष आहे असं म्हणायलाही हरकत नाही. त्याचबरोबर तुमचे प्रयत्न, तुमचे कष्ट 2026मध्ये तुम्हाला फळाला येताना दिसणार आहेत. मग ते करिअर असू द्या, शिक्षण असू द्या, आर्थिक क्षेत्रात असू द्या, सगळीकडेच प्रगती होताना दिसेल. प्रेमजीवनात मात्र काही चढ उतार असतील तरी त्यातही वर्षाच्या शेवटी सगळं स्थिर असेल. आता जरा सविस्तर जाणून घेऊ. सगळ्यात आधी बोलूया आर्थिक स्थितीबद्दल. आर्थिक दृष्टिकोनातून 2026 हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी उत्कृष्ट वर्ष म्हणावं लागेल. मोठे खर्च कमी होतील, इन्कमचं साधन वाढेल, अर्थात उत्पन्नाचं नवीन साधन निर्माण होऊ शकतं. वाहन, घर, फ्लॅट, सोनं या गोष्टी खरेदी करण्याचे योग अगदी मजबूत आहेत. मार्च आणि जूनच्या मध्ये अचानक पैसे येणं किंवा इन्क्रीमेंट होणं, इन्सेंटिव्ह मिळणं, बोनस मिळणं या गोष्टी घडू शकतात. कर्ज घेतलं असेल तर वर्षाच्या शेवटी त्याचीसुद्धा परतफेड करण्याचा मार्ग मिळेल. एकंदरीतच पैशांचा विचार करता
आर्थिक दृष्टिकोनातून 2026 मिथुन राशीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं देऊन जाईल असं म्हणायला हरकत नाही. आता बोलूया कौटुंबिक बाबतीत 2026 हे वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे. घरात कोणाचं तरी लग्न ठरू शकतं, साखरपुडा होऊ शकतो किंवा नवीन सदस्य घरात येण्याचे काहीतरी संकेत मिळू शकतात. म्हणजेच काय तर एखादी शुभ घटना 2026 तुमच्या कुटुंबामध्ये नक्कीच घडवून आणेल. पण असं जरी असलं ना तरी तुमच्या जोडीदाराची मतं ऐकून घ्या. जोडीदाराला थोडा वेळ द्या, कारण त्यामुळे तुमचं नातं मजबूत होईल. जर तुम्ही जोडीदाराकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केलं तर मात्र नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्या बाबतीत 2026मध्ये थोडी काळजी घ्यायची आहे. आता बघूया नोकरीच्या दृष्टीने 2026 कसं असणार आहे. वर्षाची सुरुवात नवीन संधी घेऊन येईल नोकरी करणाऱ्यांसाठी. पदोन्नतीचे योग आहेत, जबाबदारी वाढणारे नवीन प्रोजेक्ट हातात येऊ शकतो. ऑफिसमध्ये स्पर्धेमुळे थोडासा तणाव येईल तुमच्यावर, म्हणजे ऑफिसमध्ये तुमच्यावर दिलेले टार्गेट्स म्हणा किंवा तुमच्या सहकाऱ्यांबरोबर तुमची असलेली कॉम्पिटिशन म्हणा, या सगळ्यामुळे थोडासा ताण तुमच्यावर येईल. पण तुमची बुद्धिमत्ता आणि कौशल्य वरचढ ठरेल यात काही शंकाच नाही. एप्रिल ते ऑगस्ट हा काळ जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर त्यासाठी चांगला आहे, शुभ आहे. त्या दृष्टीने जर तुम्ही विचार करत असाल तर एप्रिल ते ऑगस्ट या काळामध्ये तो विचार करू शकता. व्यावसायिकांसाठी सांगायचं झालं तर एखादी नवीन शाखा सुरू करायची असेल किंवा एखादी नवीन आयडिया तुमच्या व्यवसायात तुम्हाला अंमलात आणायची असेल, नवीन ब्रँड म्हणा किंवा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर 2026 तुम्हाला मदत करणार आहे. पार्टनरशिपमध्ये जर तुम्ही काम सुरू करणार असाल तर मात्र पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे, कारण गैरसमज होऊ शकतात. ऑनलाईन बिझनेस किंवा मार्केटिंग किंवा क्रिएटिव्ह वर्क असेल, तुमचं काही ट्रेडिंग असेल, कन्सल्टन्सी असेल, हे करणाऱ्यांना सुद्धा मोठे लाभ बघायला मिळू शकतात. आता वळूया प्रेमजीवनाकडे. ज्या व्यक्ती सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यात 2026मध्ये एखादी सरप्राईज एंट्री होऊ शकते. म्हणजेच काय तर कुणीतरी प्रिय व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊ शकते. जुन्या व्यक्तींसोबत सुद्धा पुन्हा संपर्क येण्याची शक्यता आहे. पण हे नवीन नातं तयार होत असताना तुम्हाला तुमच्या संवादावर, बोलण्यावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल. अर्थात मिथुन राशीचे लोक बोलायला खूप हुशार असतात, हजरजबाबी असतात, पण कधीकधी तुमचा हा हजरजबाबीपणा समोरच्याला दुखवून जाण्याची शक्यता असते आणि वादाला तो कारणीभूत ठरतो. म्हणूनच तुम्ही विनोद करत असाल तरी तो समोरच्याचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. नातेसंबंधांमध्ये या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.